नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इडुकोज बाय शिवराजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी प्रियंका तुमच्याकरिता घेऊन आली आहे पुन्हा एकदा छान अशी एक भरती अपडेट, जी बघा एक प्रकारे सरळ सेवा भरती असणार आहे। या भरतीमध्ये कुठल्या प्रकारची पद असणार आहे, पदसंख्या काय असणार आहे, लागणारी शैक्षणिक पात्रता या बाबतीतली संपूर्ण इन्फॉर्मेशन बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। परंतु त्या अगोदर मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून ज्याही अशा भरती संबंधीचे व्हिडिओज असतील त्यांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर ही पोहोचले जाईल। चला तर सुरुवात करूया आजच्या भरतीला। बघा मित्रांनो, पद कुठलं असणार आहे ते व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, लिपिक आणि शिपाई या पदाकरताची ही भरती निघालेली। बघा मित्रांनो, या भरतीमध्ये 179 इतके हे पद असणार आहेत। शैक्षणिक पात्रतेसाठी आपण संपूर्ण जाहिरात ही बघूया। नंतर बघा वयोमर्यादा 18 ते 40 वर्ष वयोगट तुमचा जर असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करण्याकरिता पात्र हे ठरता। नंतर बघा वेतन, तर वेतन हे पदानुसार आहे मित्रांनो। चारही पदांना वेगवेगळ्या प्रकारे वेतन हे या ठिकाणी हे देण्यात येणार आहे। तुम्ही बघू शकता मित्रांनो, 1 ऑगस्ट पासून जे अर्ज करण्याला सुरुवात झालेली आणि 9 ऑगस्ट ही त्याची लास्ट डेट असणार आहे। यामध्ये तुमची निवड कशा प्रकारे होणार आहे, तर यामध्ये तुमची परीक्षा होणार आहे प्लस मुलाखत सुद्धा या ठिकाणी होणार आहे। यामध्ये तुम्हाला एक्झाम शुल्क किती भरावं लागणार आहे, तर 1000 रुपये तुम्हाला या ठिकाणी एक्झाम शुल्क भरावं लागणार आहे। खाली बघा एक वेबसाईट दिली आहे, त्यावरती तुम्ही हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने हा भरू शकता। चला तर मित्रांनो बघूयात भरती संबंधित संपूर्ण जाहिरात। तुम्ही बघू शकता मित्रांनो, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड रत्नागिरी यांच्याद्वारे जे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये बघा 179 पदांकरिता जी ही सरळ सेवा भरती निघालेली आहे मित्रांनो। यामध्ये कुठल्या प्रकारची पद असणार आहे हे आपण सुरुवातीला बघितलंच आहे, तर याकरिता शैक्षणिक पात्रता लागणार आहे ते आपण आता बघूयात। तुम्ही बघू शकता मित्रांनो, याकरिता जी शैक्षणिक पात्रता लागणार आहे ती काय असणार आहे, तर सर्वात अगोदरचं जे पद आहे व्यवस्थापक, या पदाकरता एकूण 3 पदसंख्या ही असणार आहे। यामध्ये वयोमर्यादा तुम्ही बघू शकता 25 ते 40 वर्ष वयोगट तुमचा असणं आवश्यक आहे। सोबतच बघा शैक्षणिक पात्रता काय लागणार, ते उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा, तो कोणत्याही शाखेचा असेल तरीही चालेल, परंतु 3 वर्षाचा बँकिंग क्षेत्रातील अधिकारी या पदाचा अनुभव तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे। तसंच तुमच्याकडे MSIT सर्टिफिकेट किंवा इतर कुठलाही संगणक कोर्स केल्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे। खाली बघा त्यांनी दिलाय की MBA, JAIB, CAIB, DBM, CPEC, LLB, PhD यापैकी कुठलीही तुमच्याकडे पदवी जर असेल तर या ठिकाणी तुम्हाला प्राधान्य देण्यात येणार आहे। नंतरचं जे पद असणार आहे उपव्यवस्थापक, याकरता एकूण 6 पदसंख्या असणार आहे। यामध्ये बघा 25 ते 40 वर्ष वयोगट तुमचा या ठिकाणी असणे आवश्यक असणार आहे। नंतर शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, तर उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा, सोबतच 2 वर्षाचा बँकिंग क्षेत्रातील अधिकारी पदाचा अनुभव असणे या ठिकाणी आवश्यक असणार आहे। याकरिता सुद्धा तुमच्याकडे MSIT किंवा 90 दिवसाचा कुठलाही कॉम्प्युटर कोर्स केलेलाचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे। यामध्ये सुद्धा त्यांनी दिलाय की MBA, JIB, CIB, LLB किंवा GDC&A किंवा HDCM यापैकी कुठलंही तुमच्याकडे एक असेल तर यामध्ये तुम्हाला प्राधान्य हे देण्यात येणार आहे। बघा मित्रांनो, नंतरचं जे पद आहे लिपिक, याकरिता बघा सर्वात जास्त पदसंख्या ही असणार आहे 131। याकरिता वयोमर्यादा बघा 21 ते 40 वर्ष वयोगट तुमचं या ठिकाणी असणे आवश्यक असणार आहे। याकरिता लागणारी शैक्षणिक पात्रता बघा, उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा, तुमच्याकडे MSIT सर्टिफिकेट किंवा इतर कुठलाही कॉम्प्युटर कोर्स केल्याचं 90 दिवसांचं सर्टिफिकेट या ठिकाणी असणं तुमच्याकडे आवश्यक असणार आहे। यामध्ये सुद्धा त्यांनी दिलं आहे बघा, इंग्रजी आणि मराठी टंकलेखन परीक्षा पास केल्याचे प्रमाणपत्र किंवा GDC&A किंवा HDCM हे तुमच्याकडे जर असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य हे देण्यात येणार आहे। बघा मित्रांनो, नंतरचं जे पद आहे शिपाई, या पदाकरिता 39 पदसंख्या असणार आहे। 18 ते 40 वर्ष वयोगट तुमचा या ठिकाणी असणे आवश्यक आहे। याकरिता शैक्षणिक पात्रता बघा केवळ 10वी उत्तीर्ण तुम्ही असणे या ठिकाणी गरजेचं आहे। आता बघूया की वेतन श्रेणी काय असणार आहे, ते या ठिकाणी त्यांनी पे स्केल हे दिलेलं आहे। खाली बघा त्यांनी दिलं आहे सर्व भत्त्यांसह तुम्हाला किती पगार हा मिळणार आहे, तर व्यवस्थापक या पदाकरता 43,204 इतका हा पगार या ठिकाणी मिळणार आहे। नंतर बघा उपव्यवस्थापक या पदाकरता तर 36,674 रुपये इतकं तुम्हाला वेतन या ठिकाणी मिळणार आहे। नंतरचं जे पद आहे लिपिक, या पदाकरता 21,855 इतकं तुम्हाला वेतन मिळणार आहे। नंतरचं जे पद आहे शिपाई, या पदाकरता बघा 19,090 रुपये तुम्हाला या ठिकाणी वेतन हे मिळणार आहे। नंतर बघा निवड कशा प्रकारे होणार आहे, तर ऑनलाईन परीक्षा तुमची या ठिकाणी होणार आहे। नंतर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन आणि मुलाखत तुमची या ठिकाणी होणार आहे मित्रांनो। खाली बघा त्यांनी दिलं आहे की कागद पडताळणीच्या वेळेस तुमच्याकडे कुठल्या प्रकारचे डॉक्युमेंट्स असणं आवश्यक असणार आहे, तर बघा या ठिकाणी तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा काढून घेऊ शकता कुठल्या प्रकारची तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट्स लागणार आहे ते। बघा मित्रांनो, या ठिकाणी दिलं आहे त्यांनी की मुलाखत ही तुमची 10 गुणांची होणार आहे। त्यामधले जे 5 गुण असणार आहेत ते तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार तुम्हाला देण्यात येणार आहेत।
आणि उरलेले 5 गुन्हे तुमच्या मुलाखतीच्या आधारावर तुम्हालाही देण्यात येणार आहेत. नंतर बघा त्यांनी दिला आहे की प्रोबेशन पिरियड हा तुमचा 6 महिन्यांचा या ठिकाणी असणार आहे. आता बघूया की परीक्षा शुल्क किती पे करावं लागणार आहे. तर तुम्हाला बघा 1000 रुपये तुम्हाला परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे मित्रांनो, आणि 152 रुपये हे त्यामध्ये GSTची इन्क्लुडेड आहेत. नंतर बघा ऑनलाईन परीक्षेसंदर्भात उमेदवारांना काही महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी त्यांनी दिलेल्या आहेत. तर एकदा तुम्ही हा वाचून घ्या. तर ही आहे मित्रांनो संपूर्ण जाहिरात. तुम्ही एकदा वाचा आणि नंतर तुम्ही अर्ज हा करू शकता. ही होती मित्रांनो आजची भरती अपडेट तुमच्याकरिता. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.